मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी नागपूरमध्ये संदीपजी जोशी आणि संपूर्ण टीमने एक अतिशय चांगलं महाआरोग्य शिबिर आयोजित केलं। वेगवेगळे हॉस्पिटल्स, शासकीय हॉस्पिटल्स असे सगळे एकत्रित करून या ठिकाणी हजारो जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सची तपासणी आतापर्यंत जवळपास 31,000 पेशंट झालेत, पण 50,000पेक्षा जास्त पेशंट्सची तपासणी या ठिकाणी होईल। त्यातल्या ज्या पेशंट्सला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे, कोणाला ऑपरेशन्सची आवश्यकता आहे, तेही मोफत करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। शासकीय आणि खाजगी क्षेत्रातले सर्व प्रथितयश डॉक्टर्स जे आहेत, उत्तम डॉक्टर्स आहेत, हे सगळे एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे स्पेशालिटीचा फायदा हा नागरिकांना मोफत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे शिबिर या ठिकाणी आयोजित झालंय। भाऊ, हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस तुमचा झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या याच्यावर कुठेतरी ठाकरे बंधू सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतं। चला, काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत। शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत। त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्वाचं असतं, ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले। आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा, हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे, मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो। स्वतः म्हणतात की इंडिया आघाडी ब्लॉक झाली आहे, भारत असा संघर्ष सुरुवात झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो, याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे।